अरे अरे, एक मिनिट, हा व्हिडिओ बघा. तर महाराज पेठाऱ्यातनं पसार झाले की नाही झाले? तेव्हा माझ्या मतानुसार नाही, बिलकुल नाही. पेटाऱ्यातून नाही आहे. मग काय रामसिंहांनी मदत केली? रामसिंगांनी पूर्ण मदत केली आणि औरंगजेबचा वफादार नोकर असलेला मिर्झा राजा जयसिंग त्याने त्याच्या पत्रामध्ये काय उल्लेख केलाय, म्हणजे भोसलेंच्या कुळातल्या बायका सुद्धा मी माझ्या जनानखान्यामध्ये ठेवणार नाही, एवढ्या घाणेरड्या पद्धतीने बोलणारा हा मिर्झा राजा जयसिंग आणि त्याचा हा निकृष्ट पुत्र म्हणजे कोण, हा रामसिंग, हा छत्रपती शिवाजी महाराजांना मदत करेल का? बरं, यावरचे कोणते असे ऐतिहासिक संदर्भ विश्वास पाटील यांनी घेतले? आणि पहिली गोष्ट म्हणजे विश्वास पाटील हे ज्येष्ठ जरी असले तर ते एक लेखक आहेत, ते इतिहासकार नाही आहेत. कारण इतिहासकार कोण असतो? जो पुरावे शोधतो, पुरावे दाखवतो, संदर्भ देतो आणि ते पुस्तक लिहितो. विश्वास पाटील हे फक्त कादंबरीकार आहे आणि कादंबरी हा इतिहास नसतो, इतिहासाला ते मान्य नसतं. अहो विश्वास पाटील साहेब, तुम्ही म्हणता की औरंगजेबला रामसिंगवरती शंका केली. अहो विश्वास पाटील साहेब, स्वतःच्या बापावर त्याने विश्वास ठेवला नाही, त्याने स्वतःच्या मुलांवर विश्वास ठेवला नाही. एवढंच नाही तर त्याने स्वतःवर सुद्धा विश्वास ठेवला नाही. मग विश्वास पाटील साहेब, तुम्ही जे बोलतात ना, तुमच्यावरती विश्वास कसा ठेवायचा? विश्वास पाटील साहेब, एक लक्षात घ्या, कारण जेव्हा नेताजी पालकर स्वराज्याला सोडून आदिलशाहीमध्ये गेले आणि आदिलशाहीमधून मोगलशाहीमध्ये गेले, तेव्हा नेताजी पालकर आग्र्यामध्ये थांबलेत. आग्र्याचा पूर्ण अभ्यास केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जे नेतृत्व आहे ना, ते कर्तृत्व याच्याने पोचतं की महाराजांनी सगळ्या प्लॅनिंग केल्या आणि प्लॅनिंग करूनच छत्रपती शिवाजी महाराज तिथून निसटले. बरं विश्वास पाटील साहेब, तुम्ही म्हणता की रामसिंगने महाराजांना मदत केली, याबद्दल मराठ्यांच्या एकाही खंडामध्ये उल्लेख का सापडत नाही? बरं ते जाऊ द्या. औरंगजेबच्या पदरामध्ये असलेले जे काही लेखक होते, मासिरे आलमगिरी लिहिणारे, तारखे दिलखुशा लिहिणारे, यांच्या सुद्धा पुस्तकांमध्ये त्याची उल्लेख का नाही? विश्वास पाटील साहेब अजून एक विसरले, शंभू राजांना संपूर्ण शहरामध्ये जाण्याची मुभा होती. अहो मग बाहेर असलेले बैरजी नाईक, बाहेर असलेले नेताजी पालकर, शंभूराजे यांनी सर्व हा प्लॅनिंग केला. बरं याबद्दल उल्लेख आहेत ना, याबद्दल पुरावे पण आहेत. मग तुम्हाला काय वाटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं बुद्धिचातुर्य कमी पडलं? रामसिंगमुळे महाराज निघालेत? काय बोलता? अहो एवढ्याशा युवराजाने, म्हणजे 9 ते 10 वर्षाच्या युवराज संभाजी राजांनी हे सर्व प्लॅनिंग घडून आणलं की महाराजांनी कधी, केव्हा आणि कुठे निघावं, घोडे कुठे उभे राहतील आणि कोणत्या मार्गाने जातील. 9 वर्षाचे युवराज संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याच्या दरबारातून बाहेर काढण्यासाठी जो पराक्रम गाजवला, त्या पराक्रमाला दाबण्यासाठी तुम्ही ह्या रामसिंगला उरावर बसवताय. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या दरबारातून निसटले ना, तर त्यांच्या बुद्धी चातुर्यामुळे आणि त्यांचे पुत्र युवराज संभाजीराजे यांच्या नेतृत्वामुळे, लक्षात ठेवा. आणि मर्द मावळ्यांनी, मराठ्यांनी जो पराक्रम गाजवला ना, त्यामुळे महाराज तिथून निसटलेत. विश्वास पाटील साहेब, जाता जाता एकच सांगतो, तुम्ही कादंबरीकार आहात, इतिहासकार नाही. कारण कादंबरी ही कादंबरी असते, त्याला इतिहासाचा कुठलाही संदर्भ नसतो.